प्रभाग 5 मध्ये भाजपच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भव्य पदयात्रा। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला वेग आला असून भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भव्य पदयात्रा काढली। ही पदयात्रा बाळे कॉर्नर येथून सुरू होऊन ग्रामदैवत खंडेरायाच्या मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली। या पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बिजू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर व समाधान आवळे हे उपस्थित होते। तसेच प्रभागातील नागरिक, महिला, युवक व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदयात्रेच्या शेवटी बाळे येथील ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता केली। यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख केला। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व नागरिकाभिमुख कारभार याबाबत माहिती त्यांनी दिली। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पदयात्रेमुळे प्रभाग 5 मधील भाजपच्या प्रचाराला मोठं बळ मिळालं असून निवडणूक वातावरण अधिक तापलंय। भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत आणि ज्या पद्धतीचा माहोल सुरुवातीच्या कालखंडामध्ये तयार करायचा प्रयत्न केला तो नेरेटिव्ह कधीच मोडून पडलेला आहे आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून फार कुणाचं अस्तित्व आता दिसत नाही। निवडणुकीमध्ये समोरचे पक्ष आपण बघता की कागदावर उमेदवारी आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत या शहराचा विकास होऊ शकतो हे लोक समजून घेतात। लोकांचीच भावना आहे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आला पाहिजे। मुख्यमंत्री स्वतः येतात सोलापुरामध्ये, आपण स्वतः पालकमंत्री। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहरावर प्रचंड मोठं प्रेम माननीय देवेंद्रजींचं आहे। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आत्तापर्यंत सोलापूर शहराला जी आश्वासने दिली त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती त्यांनी केलेली आहे। सोलापूर शहराची विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विमानसेवा चालू झाली, गोव्याला चालू झाली, मुंबईला चालू झाली आणि उद्या येऊन ते सांगतील की आम्ही तिरुपतीला चालू करतोय, बेंगलोरला चालू करतोय। या शहराला जगाशी जोडण्याचं सगळ्यात मोठं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि त्यातून आपण बघतो की आता या शहरामध्ये खूप मोठा विकास होईल आणि या शहरातल्या सगळ्या उद्योग व्यवसायांशी या देशातले व्यापारी जोडले जातील या माध्यमातून। आणि या भागात जे देवस्थान आहेत म्हणजे अगदी तुळजाभवानी असेल, सिद्धेश्वराचं स्थान आपल्या सोलापूर शहरातलं असेल किंवा विठुरायाचा नगरी आपण बघितली, अक्कलकोट या ठिकाणी आहे, या सगळ्या देवस्थानांना लोकांच्या भावना आहेत आणि याही लोकांना येण्या जाण्यासाठी आता सोपं गणित झालेलं आहे। त्यासोबत आपण बघितलं पाण्याचा विषय शहराचा सुटतोय। आता इंटरनल पाईपलाईनसाठी सुद्धा आता फक्त 892 कोटी रुपयाचं टेंडर आता पब्लिश झालेलं आहे आणि डबल दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। या शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत। आणि खास करून आपण बघितलं की हे कामगारांचं शहर, हातमाग कामगारांचं असेल, बिडी कामगारांचं असेल, हे शहर या शहराला अलीकडच्या कालखंडामध्ये जो व्यावसायिक नुकसान शहरामध्ये झालं आणि या शहरातला युवक कामगार विस्थापित होताना आपण सगळेजण बघत होतो। या शहरातल्या उच्च शिक्षित आणि शिक्षित युवकांच्या हाताला काम देणं, या ठिकाणी या शहराचं वैभव वाढवणं, या शहराची समृद्धी वाढवणं, या दृष्टीनं कशाची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थानं MIDC सोबत IT पार्कची आवश्यकता होती। त्या IT पार्कची जागा फायनल झाली, IT पार्कला मंजुरी आली आणि येणाऱ्या कालखंडामध्ये IT पार्क उभं राहील आणि या शहराचं गतवैभव पुन्हा एकदा शहराला प्राप्त होईल अशा पद्धतीचा उत्साह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, त्यासोबत मतदारांच्यामध्ये आहे आणि मतदार भारतीय जनता पक्षासोबत आहे। खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलो आणि मी नक्की सांगतो प्रभाग 5 मधले भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येतील। कदाचित मी बोलत असताना आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, परंतु याच मंदिरामध्ये खंडोबाच्या समोर
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा येईन आणि तेव्हा हेच सांगेन की आता आमचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत.